हनुमान जयंतीनिमित्त अहमदनगर शहरातील नालेगाव गाडगीळ पटांगण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिभक्त परायण श्रीराम महाराज मचे यांचं कीर्तन संपन्न झालंय। हनुमानाने प्रभू श्रीरामाची एवढी मोठी भक्ती केली होती की त्यांची मंदिरं प्रत्येक गावात उभी आहेत। मनुष्याने जीवनात राम नामाचा जप करावा, त्यामुळे आपलं जीवन समृद्ध होतं। पांडुरंगाच्या दरबारात सर्व भक्तांना समतेचा न्याय आहे। आपली वृत्ती चांगली ठेवत संतांचे विचार अंगीकारावे। परमात्म्याच्या भक्तीमध्ये शक्ती आहे। रावणानं देखील सांगितलं होतं की प्रभू श्री रामाबरोबर विरोधात युद्ध करत असताना रावणाची वृत्ती देखील राममय झाली होती। शेवटच्या क्षणी शत्रू रूपात रामाचं चिंतन करणाऱ्या रावणाला राममय झाल्याची अनुभूती आली होती। कुठलंही काम करताना श्रद्धा ठेवून करावं, त्या माध्यमातून आपण समाजाचा विश्वास संपादन करत असतो। भगवंतांच्या जयघोषानं मनुष्य आनंदीमय जीवन जगत असतो। रामायणातून प्रेमाचं नातं निर्माण होत असतं, असं प्रतिपादन हरिभक्त परायण श्रीराम महाराज मचे यांनी केलं। नालेगाव गाडगीळ पटांगण या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने हरिभक्त परायण श्रीराम महाराज मचे यांचं कीर्तन संपन्न झालं। यावेळी नालेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। हनुमान जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून विविध कीर्तनकार आपल्या वाणीतून अभंगरूपी कीर्तनाची सेवा करत असताना भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून भगवंतांच्या नावाचा जयघोष करतायत। टाळ मृदुंगाच्या स्वराबरोबरच टाळ्यांचा कडकडाट करत नालेगाव परिसर भगवंतांच्या जयघोषानं दुमदुमलाय, अशी भावना माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांनी व्यक्त केली। रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, आणि म्हणून असा रामकृष्ण हरी हा मंत्र सोपा आहे आणि त्याच्यातला निस्ता राम राम म्हटलं तरी जीवन उद्धरून जातंय, असा गोड भाव या महाराजांचा आहे। म्हणून महाराजांचा राम म्हणता रामची होई जे म्हटले, महाराज ठीक आहे मी राम म्हणू, पण फायदा काय? पदवी बैसून पदवी घे जे, पदावर बसून ती पदवी प्राप्त होईल। पण ठीक आहे म्हटले महाराज, त्या देवाकडे कोणतं पद आहे? जगाचं पद सर्वात अधिष्ठान तत्व म्हणजे प्रभू आहे, ते पद दासाला देतात भगवान परमा, मालक करून टाकतात। ऐका, परमार्थामध्ये या भक्तीच्या क्षेत्रामध्ये असं आहे, त्याला पद देतोय। माझ्या संतांचा आणि भगवंताचा महिमा असा अपूर्व आहे की देवाची सेवा केल्यानंतर देवानं दासाला पद दिलेलं आहे आणि संतांची सेवा केल्यानंतर संतांनी सुद्धा आपलं पद दिलेलं आहे। मला असं वाटतं, जुनं उदाहरण सांगून वेळ घालण्यापेक्षा आपल्या सध्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचं वैभव, विद्वत रत्न आणि ज्यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे, भारतभर ज्यांच्या नावाची ख्याती आहे, आपल्याच परिसरामध्ये देवगड संस्थान आहे आणि देवगड संस्थानचे मठाधिपती कोण आहेत? भास्करगिरीजी महाराज, वैराग्य मूर्ती भास्करगिरीजी महाराज। देवगड संस्थानचे किसनगिरी बाबा नंतर अतिशय मोठी भास्करगिरीने क्रांती केली आणि खूप मोठं देवस्थान तयार केलं। पण ऐकावं का, आता त्यांच्या लक्षात आलं की आपलं वय झालंय, आता हे सगळं संस्थांच्या जबाबदाऱ्या, कीर्तन, लोक रोज कार्यक्रमासाठी बोलावतायत, धावपळ, आणि हे आपल्याला काम होत नाही आणि म्हणून आपल्या गादीला उत्तराधिकारी पाहिजे। म्हणून त्यांनी आता एक मुलगा नियुक्त केला। काय नाव आहे त्यांचं सांगाल? प्रकाशानंदगिरी। प्रकाशानंदगिरी महाराज हे दुसरे तिसरे कोणी नसून आमच्या वर्गातला विद्यार्थी आहे। आम्ही आळंदीला पाठाला तात्या आम्ही एकत्र शिकत होतो। पहिल्या वर्षापासून 4 वर्ष आम्ही पाठाला एकत्र शिकलेलो गरीब घरातला विद्यार्थी होता, अगदी तुमच्या आमच्या सारखा, अगदी गरीब साधं राहणी। आणि त्याच पण वाल्याच राहिला, वाल्मिक राहिला का राम झाला? राम झाला, मग त्याची ओळख पण त्या नावाने आहे। वाल्मिक नावानच ओळख आहे ना, मग तर त्याला राम म्हटले असते ना। प्रस्तुत अभंगामध्ये तर महाराज म्हणतात, राम म्हणता रामची होई जे, मग झाला का राम? मी तुमचे आता अगदी जरा असे 2 अंगाने वर्णन करणार आहे, तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊन जर ऐकलं तर लक्षात येईल। राम अहोरात्र नाम घोष करणारा वाल्मिक, चरित्र लिहिण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं पण राम झाला नाही, वाल्मिकच राहिला। ऐका, मग तुम्ही म्हणाल महाराज तर दिशाभूल करताय, राम म्हणता रामची होई जे। ऐका, आणखी याच्या वरचं उदाहरण सांगतो। अहोरात्र नाम घर करणारा पण राम रूप झालेला नाही, तो म्हणजे रामाच्या घरातलाच माणूस आहे।
तो म्हणजे रामाचा भाऊ भरत. भरतानं किती भजन केलं राजू. प्रभू वनवासाला जायचे. तसं पाहिलं तर प्रभूचं चरित्र भाग थोडा सांगायचं झालं तर रामायण अगदी गोड विषय आहे. उद्या राज्याभिषेक होणार होता, पण रात्रीच वातावरण फिरलं आणि सांगितलं प्रभूला वनवास आणि भरताला गादी. हे कोणी केलं तर कैकेयीनं केलं. कैकेयीनं काय केलं त्याचं कारण आहे. राजा दशरथजी युद्ध करत असताना युद्धामध्ये राजाच्या रथाचं चाक चुरलं आणि राजाचा पराभव होणार. तेवढ्यात राजाच्या समोर असणारी श्री म्हणजे कैकेयी होती. कैकेयीनं पाहिलं राजा अडचणीमध्ये आहे आणि अशा अडचणीच्या काळामध्ये आपण मदत केली पाहिजे, म्हणून कैकेयीनं त्यावेळेस युद्धामध्ये मदत केली होती. आणि युद्धामध्ये मदत तशी नव्हती केली मंडळी. चाक चुरलं म्हणजे काही सोपं नव्हतं. चाकाचा चुरा झालेला होता. कैकेयीच्या हातामध्ये बांगड्या होत्या. मागचा पुढचा विचार केला नाही, हातातल्या बांगड्या फोडल्या. ऐका बरं का, श्री कधी बांगड्या फोडत नाही. बांगड्या कधी फोडल्या जातात हे मला काही या जागेवरून सांगायची गरज पडणार नाही. श्री कंकणाला हात लावत नाही बरं का कधी. मला आता असं पण इथं असंही म्हणावं वाटतंय, आता कंकणच राहिले नाही तर फोडणार का ही भाग आहे. पण सांगू का, कंकण असावं. बांगडीचा महिमा 2 ठिकाणी सांगितलेला आहे. महाभारतामध्ये सुद्धा सांगितलं नका जास्त घालू, पण 2 कंकण हातामध्ये असावे. महाभारतामध्ये सुद्धा द्रौपदीवर आलेलं संकट कंकणानं निवारण केलेलं आहे. आणि राजा दशरथजीचं रामायणामध्ये उदाहरण आलेलं आहे. राजाच्या रथाचं चाक चुरल्यानंतर कैकेयीनं हातामधल्या बांगड्या फोडल्या आणि आखामध्ये हात घातला त्या चाकामध्ये आणि आख उचललेला आहे. सामान्य श्री नाही कैकेयी. आणि कैकेयीने त्यावेळेस राजाचा विजय झाल्यानंतर राजाला सांगितलं मला 2 वर पाहिजे. माझ्या मुलाला गादी आणि सौदेच्या मुलाला वनवास. या 2 वर मागितलेले होते. प्रभू वनवासाला बसणार. रात्रीच कैकेयीला कळतंय. कैकेयीने 2 वरासाठी रुसून बसते. राजा दशरथजी येत आहेत. राणीचा रुसवा काढण्याचा प्रयत्न करतायत. रामायणामध्ये मोठा गहन विषय आहे, मोठा विस्ताराने विषय आलेला आहे, पण कैकेयी ऐकत नाही. ती श्री हट्ट आहे असं म्हणतात. 4 हट्ट, राज हट्ट, बाल हट्ट, श्री हट्ट. तसं हा श्री हट्ट आहे. राणी ऐकत नाही. त्यावेळेस राजाला नाईलाज होतो. राजाने हे वचन ऐकल्याबरोबर, हे शब्द ऐकल्याबरोबर रामाला वनवास आणि भरताला गादी. राजाला मूर्छा येते. राजा पडतोय. राजा दशरथजी पडलेले आहे. सेवक येतात, राजाला उचलतायत. पण रामाला ही वार्ता कळते की आपल्या आईनं 2 वर मागितले, मला वनवास, भरताला गादी. रातोरात राम निर्णय बदलतायत. अंगावर असलेले भरजरी वस्त्र काढून सहन अलंकार काढून ठेवतायत आणि वल्कल परिधान करून प्रभू वनवासाला निघतायत. प्रभू वनवासाला जातायत. रामाचा वियोग दशरथजीला सहन होत नाही. किती प्रेम होतं बरं का. पिता पुत्राचं प्रेम पाहायचं असेल तर रामायण वाचत जा. पती पत्नीचं प्रेम पाहायचं असेल तर रामायण वाचत जा. बंधू बंधूचं प्रेम पाहायचं असेल तर रामायण वाचत जा. पाहिला पाहिजे होता का नाही. पण आज रामायण वाचल्यानंतर भरताची भरत नावानच ओळख आहे. राम नावानं भरतच म्हणून ओळखला जातो. राम झाला का. मग तुम्ही म्हणाल महाराज तुकोबारा खोटं बोलतात बरं का. आता 2 उदाहरणं सांगितले मी तुम्हाला. राम म्हणता रामाची होई जे. आता यांचे पुरच अगदी विश्वास उठून जाईल राम नामावर. पण सांगतो मला परत, राम नाम किती राम म्हटलेले माणसं पण कुठपर्यंत गेले हे दाखवून द्यायचं आहे. अहो भरतानं आयुष्यभर नाम केलं, राम झाला नाही. वाल्मिकाने राम जप केला, चरित्र लिहिलं, पण राम झाला नाही. आणखी उदाहरण सांगतो. ज्यांच्या दरबारात सेवा चालली, मारुतीराय 1 क्षणभर सुद्धा प्रभूला विसरले नाही. दासत्व निकट हनुमंते पै केली, मनोनिधे केली रामचरण. किती प्रभूची सेवा केली. अरे प्रभू झोपले तरी माझे मारुतीराय त्यांच्या जवळच. मी तो अल्पमतीहीन काय वर्णव तुमचे गुण. अहो त्या प्रभूची शक्ती माहिती होते आणि म्हणून रात्र तेवढी भजन भक्ती केली की प्रभूची सेवा आणि सेवाच केली मारुतीरायानं. निस्ती सेवा बाहिरंगाने केली नाही तर त्या सेवेची कधी चिकित्सा केली. म्हणून मारुतीरायाचं हृदय फाडलं तरी राम पंचायत दिसलं. राम पंचायतन दिसलं. काही मारुतीरायांचे फोटो आहेत. हृदय फाडल्यानंतर त्याच्यामध्ये प्रभू होते. म्हणजे आताही प्रभू आहेत, आताही राम आहे आणि बाहेरही रामनामाचा घोष चालू आहे. आणि एवढं असून सुद्धा मारुतीराय पहा किती मोठी शक्ती प्राप्त झाली माझ्या मारुतीरायांची. काही गावं असे आहेत या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये
प्रभूचे मंदिर नाहीत मंडळी, पण मारुतीरायाचं मंदिर प्रत्येक गावात आहे. एवढा अधिकार मारुतीरायांना प्राप्त झाला, एवढी लोक सेवा करतात. पण मग मारुतीरायानं एवढा जयघोष केल्यानंतर मारुतीराय राम झाले का मारुतीराय राहिले? इकडून उत्तर बरोबर येतंय बरं का, पण तुमचं उत्तर मला साध्य गरजेचं नाही. ऐका, मारुतीराय भजन केलं पण मारुतीरायच म्हणजे हनुमंतरायच राहिले, पण राम झाले का? आपण कशाने भजन करू? रामाची सेवा करतो का आज मारुतीरायांची? नाव काय लिहिले बोर्डावर? पावन हनुमान मंदिर आहे, पण राम मंदिर लिहिलं नाही. मग जर एवढं भजन केलं मारुतीरायानं, एवढं भरताना भजन केलं, एवढं वाल्मिकानं भजन केलं, तरी राम झाले नाही. आणि मग कसे तुमचे महाराज म्हणताय राम म्हणता रामची होई जय? मग आता झाली का दिशा भूल पक्की? नक्की तुकोबाराय काहीतरी दिशा भूल करतात. ऐका, सांगतो तुकोबाराय अशाही अँगलने म्हणतायत, पण ऐका, तुकोबाराने सांगितलं राम म्हणणारे माणसं राम झाले नाही, पण महाराज तर म्हणताय राम म्हणणारे राम झाले. राम म्हटल्यापुढे एकटा राम म्हटलं की राम होतोय, त्याच्यासाठी आणखी सांगतो. आता याच्या विरोधातलं उदाहरण ऐका मंडळी. राम म्हणणारे कुठपर्यंत गेले मी तुम्हाला सांगितले, पण आयुष्यात राम म्हटले नाही, पण ते राम झाले. आता ही वर्णन ऐका. आता पहिलं राम म्हणणारे राम झालेच नाही, पण ज्यांनी म्हटलेच नाही ते राम झाले. रामायण वाचल्यानंतर लक्षात येतं, राम अवतारामध्ये प्रभूला सगळ्यात जास्त विरोध कोणी केला? बोला की राव, जरा माहित देऊ का? तुम्ही बोलत नाहीत का? बोलता येत नाही का तुम्हाला? कोणी विरोध केला राम अवतारामध्ये? सगळ्यात जास्त विरोध कोणी केला? राधाकिशन महाराज. रावणानं विरोध केला, रावणानं विरोध केला महाराज प्रभूला. पण आयुष्यात राम म्हटलं नाही, आयुष्यभर प्रभूला त्रास दिला. एवढंच नाही, त्रासाची परिसीमा झाली, परिसीमा. ऐका बरं का, मला असं वाटतं प्रभू सोबत भांडला असता, युद्ध केलं असतं तर काही वाईट वाटलं नसतं, पण प्रभूच्या श्रीला म्हणजे सीतामाईला हात घातलाय कोणी? रावणानं. किती छेड करावी, किती छेड करावी रामचरित्राची. अहो, जगाचं किती आदर्श तत्व आहे, आणि त्या तत्वाला रावणानं त्रास दिला आहे. आणि जय सीतामाई दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, जगज्जननी आहे, पण त्यांना हात घालण्याचा प्रयत्न केलाय बरं का रावणानं. किती त्याच्यासाठी प्रयत्न केले. प्रभू वनवासाला आहेत, नाशिक पंचवटीमध्ये आहे, आणि तिथे असताना रावण आकाश मार्गे येतोय. आल्यानंतर वैराग्याचा वेश घेतलेला आहे, पण ज्या पंचवटीमध्ये झोपडीमध्ये प्रभू राम आणि प्रभुराम लक्ष्मण सीतामाई बसलेले आहेत, त्या ठिकाणी येतो. सीतामाईला उचलणार आहे, तत्पूर्वी अगोदर मामाला पाठवतोय, मारीच मामाला. मारीच मामा समोर हरिणाचा वेश घेतायत आणि पळतायत झोपडी समोरून. झोपडी समोरून पळाल्याबरोबर सीतामाईनं पाहिलं की समोरून चाललेलं सुवर्ण मृग आहे, आणि या मृगाला पकडून जर याची चुळी जर शिवली ना तर आपल्याला छान दिसेल. याच्यातून हा पण बोध घ्यायचा बरं का, कीर्तन म्हणजे एवढ्याच किंवा कथा म्हणजे याच्यासाठी ऐकायच्या नाही. श्रीनं पतीकडे कधीच मागू नये बरं का, आणि पतीनं सुद्धा मागण्याची गरज पडू देऊ नये. आपण ज्यावेळेस ब्राह्मण बुवानं आपलं लग्न लावलं त्यावेळेस आपल्याकडून संकल्प वधून घेतलेला आहे, हिचं मी भरण पोषण करेल, तिला काय अडचणी येतील, खाण्याची वस्त्राची सर्व चिंता मी तिची सांभाळणार आहे. बापाची जबाबदारी संपते ना आपली सुरू होते. मग आपण तिला मागण्याच्या अगोदर साडी आणून दिली पाहिजे, मागण्याच्या अगोदर तिला ज्या तिच्या इच्छा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे. परंतु गंमत अशी होते, कधी कधी लग्न केल्यानंतर आपण न पाहिल्यानंतर त्यांना मागण्याची पाळी. नाथ महाराजाला भावलं आणि म्हणून त्यांनी पक्षाला अभंगात घेतलं, आपल्याला घेतलं नाही. पक्षी अंगणी उतरते ते का गुंदोनिया राहते, आणि म्हणून प्रभूनं सुद्धा माणसाला सोबत नेलं नाही, वानराला नेलं, युद्ध केलं. नल नील जांबवंत हनुमंतराय असे मोठमोठे युद्ध आहे. सर्व सैन्याचं युद्ध झालेलं आहे. रावणाचं सैन्याची विल्हेवाट लागली, भाऊ मेले, नातू मेले, मुलं मेले, सगळं विध्वंस झालेला आहे, आणि एकटा रावण शिल्लक राहिला. आणि त्यावेळेस लक्ष्मणजीने सांगितलं, रामा आता तुम्ही पहा, तुमचा शत्रू जो आहे त्याला तुम्हाला मारावं लागेल, आम्हाला मारण्याची त्याला काय नाही. आम्हाला तिथे रामायणामध्ये आम्हाला सांगितलेलं नाही, तुम्हालाच मारावं लागेल. आणि मग प्रभू धनुष्य घेतायत, रावणाच्या समोर जात आहेत. पण पहा बरं का, ज्यानं आयुष्यभर राम म्हटला नाही, नवे नवे श्री घेऊन गेला, श्रीचं हरण केलं,
प्रभूला एवढा त्रास दिला, सिंधू बांधावा लागला, वानर गोळा करावे लागले, एवढं केलं तरी सुद्धा शेवटचा क्षण सांगतो, प्रभू आणि रावण दोघ जण समोरासमोर उभे आहे. आता युद्ध शेवटचा क्षण आहे. प्रभूनं धनुष्य तयार केलेला आहे, बाण लावलेला, आणि रावणानं सुद्धा धनुष्य हातामध्ये घेतलं आणि प्रभूवर बाण सोडणार. आता राम रावणाचं युद्ध होणार. परंतु शेवटचा क्षण रावणाची वृत्ती मात्र काय झालेली होती? रावण राहिली नव्हती, ती राममय झालेली होती. ज्यावेळेस बाण सोडायचं त्यावेळेस प्रभूला त्यानं सांगितलं, रामा अरे तू बाण सोड, मी तुझी खोड केलेली आहे. त्यावेळेस प्रभू सांगतात, नाही रावणा तू सोड. दोघांचा असं चर्चा चालली, अरे तू सोड. हा म्हणतो तू सोड, रावण म्हणतोय देवा तू बाण सोड, मी तुझी छेड केलेली आहे. पण असं म्हटल्यानंतर त्यावेळेस रावण बाण सोडत नाही, धनुष्य खाली टाकलं आणि रावण हसायला लागला. रामा अरे कौतुक वाटतंय मला, पडत आल्याबरोबर पाहिलं आणि पाहिल्याबरोबर रावण हसू लागला. अरे मला असं वाटलं बायको माझी बायको दिसेल मला मंदोदरी, पण बायको सुद्धा आता मंदोदरी दिसत नाही मला बायको सुद्धा राम दिसू लागली. आणि मग रावण म्हणतोय धन्य झालं माझं जीवन, जिकडं तिकडं राम झाला. मला अवघा देवची पाही ओसोनियांतर पाही. अरे सगळा देवच दिसू लागला. रावण परत त्या मंदोदरीला भेटतोय, पळत मागे जातोय आणि रामासमोर जाऊन उभा राहतो. रामा मी फार वाईट काम केलं रे, तू राम आहे आता मला कळतंय, माझी रावण वृत्ती गेली. तेव्हा सोड बाण आता आणि कर माझा वध. प्रभू बाण सोडतायत आणि रावणाचं छेद करतायत. रावणाचं धड रणांगणामध्ये पडतंय. पण ज्या वेळेस त्याचं धड पडलं जातं ना, त्याच्या प्रेतामधून त्याच्या शरीरामधून एक ज्योत निघते आणि ज्योत निघाल्यानंतर ती ज्योत रामचरणामध्ये लीन होते. ऐकताय ना तुम्ही? राम चरणामध्ये लीन झाल्यानंतर हा इतिहास लक्ष्मणजीनं पाहिला. लक्ष्मणजी म्हटले देवा अरे ज्यानं राम राम म्हणून ज्यांनी एवढं अहोरात्र तुझं भजन केलं त्यांना तू राम नाही केलं, आणि हे जन्मात तुला विरोधच केलं, शेवटला राम म्हटलं तर तू त्याला तुझ्या ज्योतीमध्ये विलीन करून घेतलं. ऐकताय ना तुम्ही? पहिले 3 उदाहरणं मी तुम्हाला सांगितले. राम म्हटले ते राम झाले नाही, आणि रावण आयुष्यभर विरोध केलं, त्याची ज्योत त्याच्यात मिळाली. आता पटतं का तुम्हाला? तुकोबाराचे प्रमाण पडतं का? अभंग घेतलेला, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोने पदवी घ्यायचे. पटतंय का आता तुम्हाला? ज्यांनी राम म्हटलं ते तसेच राहिले, आणि न म्हणणारा तो भगवंतामध्ये एक रूप होतोय हे पटत नाही मंडळी. पण ऐका आता, एवढ्या वेळ मी तुमचा थोडासा बुद्धीला कस लावण्याचा प्रयत्न केला. राम म्हणणारे सुद्धा रामच झाले मंडळी, आणि न म्हणणारे सुद्धा झाले. अरे ज्यानं आयुष्यभर रामाशी शत्रुत्व केलं तो जर राम होतोय, म्हणणारा राम न होणार नाही का? कशा शंका घ्यायचं कारण नाही. फक्त मी तुम्हाला थोडासा तुमचा काय केला, जरा परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला की काय वाटतंय तुम्हाला. अरे ज्यानं आयुष्यभर विरोध केला त्याला सुद्धा माझ्या प्रभूनं आपल्या अंशात विलीन करून घेतलंय. बहु आहे करुणा आनंद ही नाम माझ्या प्रभूचं नावच आहे. बहु करुणावंत आहे, आनंद हे त्याचं नाव आहे. आणि असा असणारा प्रभू त्यानं रावणाला जर आपल्या धामामध्ये विलीन करून घेतलंय, तर राम म्हणणाऱ्या भरताला केलं नाही का? मारुतरायांना केलं नाही का? अरे मारुतरायाला रामच केलेला आहे, म्हणून तर आपण त्यांची सेवा करत आहे. ऐका मंडळी, मारुतराय रामच झालेले आहे, भरत रामच झालेला आहे, आणि वाल्मिक सुद्धा रामच झालेला आहे. फक्त मी तुमची थोडीशी कस लावून बुद्धीची थोडी परीक्षा घेत होतो, नेमकं तुम्हाला काय वाटतं. ऐका मंडळी, न म्हणणारा जर राम होतो तर म्हणणारा वेगळा राहू शकत नाही. म्हणून तर महाराज अभंगाच्या पहिल्या कडव्यात ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.